एका राजसभेत हजारो राजे, ऋषी आणि योद्ध्यांसमोर एक मनुष्य सतत भगवान श्रीकृष्णांचा अपमान करत होता. तो त्यांना गवळा, धूर्त, अयोग्य म्हणत होता. सभेत उपस्थित प्रत्येकाला वाटत होतं की आता याचा अंत निश्चित आहे. आणि अचानक भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र प्रकट केलं. क्षणभरात त्या मनुष्याचं मस्तक धडावेगळं झालं. पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. त्या व्यक्तीच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर आलं आणि सर्वांच्या डोळ्या देखत ते तेज थेट भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन झालं. हा कोणता न्याय होता? आयुष्यभर भगवंतांचा द्वेष करणारा मनुष्य मृत्यूनंतर भगवंतांकडे कसा गेला? आणि ही कथा फक्त शिशुपालाची नाही. ही कथा आहे वैकुंठातून पृथ्वीवर आलेल्या दोन दिव्य पार्षदांची, जय आणि विजय यांची. श्रीमद भागवतामध्ये ही कथा येते. महाभारतातील राजसूय यज्ञ. धर्मराज युधिष्ठिरांनी संपूर्ण भारतातील महान राजांना आमंत्रित केलं होतं. सभेमध्ये भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, व्यासदेव, नारद मुनी असे अनेक महान व्यक्ती उपस्थित होते. आणि मग एक प्रश्न विचारला गेला, या सभेत अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा? तेव्हा भीष्म पितामह उभे राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर्व कारणांचे कारण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. क्षणात संपूर्ण सभा साधू साधू अशा घोषणांनी दुमदुमली. पण एका व्यक्तीच्या हृदयात मत्सराची ज्वाला पेटली. तो होता चेदी देशाचा राजा शिशुपाल. शिशुपालाचा द्वेष अचानक निर्माण झाला नव्हता. रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत होत्या, पण तिचा भाऊ रुक्मी आणि इतर राजांनी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवलं. मग भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं हरण करून तिच्याशी विवाह केला. त्या दिवसापासून शिशुपालाच्या मनात सुडाची आग होती. प्रत्येक ठिकाणी तो कृष्णाची निंदा करत असे. आणि आज राजसूय यज्ञात त्याला संधी मिळाली. तो संतापाने उठला आणि म्हणाला, या यादवाला अग्रपूजा? तो स्वतःला राजा म्हणतो. हा तर गवळ्यांच्या घरात वाढलेला आहे. सभागृहामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भीमसेन क्रोधाने उभे राहिले. सहदेव तलवार उपसायला तयार झाले. पण भगवान श्रीकृष्ण शांत होते, कारण त्यांनी एक वचन दिलं होतं. शिशुपाल जन्मला तेव्हा त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. त्याच्या आईला आकाशवाणी झाली होती, ज्याच्या मांडीवर हा मुलगा सामान्य होईल तोच पुढे याचा वध करेल. अनेक राजे आले, पण काहीच घडलं नाही. जेव्हा श्रीकृष्णांनी त्या बालकाला आपल्या मांडीवर घेतलं, क्षणात त्याचे अतिरिक्त हात आणि डोळा नाहीसे झाले. शिशुपालाची आई भयभीत झाली. ती भगवंतांना विनवण्या करू लागली, कृपा करून माझ्या मुलाला क्षमा करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी त्याचे 100 अपराध माफ करीन. आणि आज त्या 100 अपराधांची मर्यादा संपत आली होती. शिशुपाल सतत अपमान करत राहिला. सभेत बसलेले ऋषी डोळे बंद करू लागले. काहींना ते ऐकवतही नव्हतं. आणि मग 100वा अपराध पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्ण शांतपणे उभे राहिले. त्यांच्या करकमलावर सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि पुढच्या क्षणी सुदर्शन चक्राने शिशुपालाचं मस्तक धडावेगळं केलं. सभागृहामध्ये शांतता पसरली. पण खरी घटना अजून बाकी होती. श्रीमद भागवतात वर्णन येतं की शिशुपालाच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर आला आणि तो थेट भगवान श्रीकृष्णांच्या तेजात विलीन झाला. ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. धर्मराज युधिष्ठिरांनी नारद मुनींना प्रश्न विचारला, भगवंतांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला अशी मुक्ती कशी काय प्राप्त झाली? तेव्हा उलगडलं अत्यंत गूढ रहस्य. नारद मुनी म्हणाले, शिशुपाल म्हणजे हा काही सामान्य जीव नव्हता. शिशुपाल आणि दंतवक्र हे वैकुंठातील भगवान विष्णूंचे द्वारपाल होते. त्यांची मूळ नावं होती जय आणि विजय. एकदा सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे 4 कुमार भगवान विष्णूंचं दर्शन घेण्यासाठी वैकुंठात आले. तेव्हा जय विजय यांनी त्यांना थांबवलं. 4 कुमारांना वाटलं की वैकुंठात अहंकाराला जागा नाही आणि त्यांनी शाप दिला की तुम्हाला भौतिक जगात जन्म घ्यावा लागेल. त्याचवेळी भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. जय विजय अतिशय व्याकुळ झाले होते. भगवंतांनी त्यांना 2 पर्याय दिले, 7 जन्म भक्त म्हणून किंवा 3 जन्म माझे शत्रू म्हणून. इथे त्यांची प्रेमाची खोली दिसते. जय विजय म्हणाले, हे प्रभू,
तुमच्यापासून इतका दीर्घकाळ दूर राहणं आम्हाला सहन होणार नाही, म्हणून त्यांनी निवडले 3 जन्म. पहिल्या जन्मात ते झाले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. भगवंतांनी वराह आणि नरसिंह असे अवतार घेऊन त्यांचा अंत केला. दुसऱ्या जन्मात ते झाले रावण आणि कुंभकर्ण. भगवान श्रीरामांनी त्यांचा वध केला. आणि तिसऱ्या जन्मात ते झाले शिशुपाल आणि दंतवक्र. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना मुक्त केलं. 3 जन्म पूर्ण झाले आणि जय विजय पुन्हा वैकुंठामध्ये परत गेले. शिशुपालाच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र दंतवक्र संतापाने कृष्णांवर चालून आला. तो अत्यंत बलवान योद्धा होता, पण भगवान श्रीकृष्णांनी गदेच्या एका प्रहारात त्याचा अंत केला. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्याही आत्म्याला दिव्य मुक्ती प्राप्त झाली, कारण तो विजय होता. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. शिशुपाल आणि दंतवक्र हे काही सामान्य बद्धजीव किंवा कंडिशन सोल नव्हते. ते भगवंतांचे नित्य पार्षद होते. त्यांचा विरोधही भगवंतांच्या दिव्य लीलेचा भाग होता. शिशुपाल सतत कृष्णाचा विचार करत होते, द्वेषातून का होईना. त्यांचं चित्त भगवंतामध्ये गुंतलेलं होतं. पण गौडीय वैष्णव सिद्धांतानुसार हे अनुकरण करण्यासारखं नाही, कारण भगवंतांना सर्वात जास्त काय प्रिय आहे? वृंदावनातील गोपींचं प्रेम, यशोदा मातेचं वात्सल्य आणि भक्तांचं निष्काम समर्पण. द्वेषाने मुक्ती मिळू शकते, पण प्रेमाने भगवान स्वतः भक्तांच्या अधीन होतात. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते की भगवान श्रीकृष्ण न्यायप्रिय आहेतच, पण त्याहून अधिक ते करुणामय आहेत. जे लोक आयुष्यभर भगवंतांना विसरतात त्यांच्यासाठीही भगवंत वाट पाहत असतात. मग जे भक्त प्रेमाने हरिनाम घेतात, भगवंतांची कथा ऐकतात, त्यांच्यासाठी भगवंतांच्या कृपेची मर्यादा काय असेल? कदाचित म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनमना भवमत भक्तो, नेहमी माझा विचार कर, माझा भक्त हो. कारण शेवटी आपण ज्यांचं स्मरण करतो आपलं जीवन त्याच दिशेने प्रवास करतं. जर तुम्हाला अशाच रहस्यमय, शास्त्राधारित आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर लोकधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. हरे कृष्णा.